आता हा पार्ट आहे जो रिव्ह्यूचा तो मी डेडिकेट करणार आहे फक्त सद्गुरूंच्या एनलाइटनमेंट स्टोरीबद्दल. ठीक आहे. तर पहिली गोष्ट कामदेवचं तर म्हणणं असं आहे की हे इल्युजनच आहे. म्हणजे काय म्हणतात त्याला, ही कन्सेप्टच चुकीची आहे. एनलाइटनमेंट और एनलाइटनमेंट से पहले हम इस दुनिया में जीना तो सीख ले, वगैरे वगैरे. ठीक आहे. सो त्याच्यावरून आपल्याला कळतं की वेअर डज कामदेव स्टँड ऑन द होल एनलाइटनमेंट थिंग. तर नाव मला स्टेप बाय स्टेप काय म्हणतात त्याला, हे डिकोड करायचं आहे. आध्यात्मिक ॲनालिसिस करायचा आहे एनलाइटनमेंट स्टोरीचा. ठीक आहे. तर लेट्स से पहिली स्टेप आहे पायरी, ती म्हणजे एनलाइटनमेंट ही गोष्ट खरी आहे की नाही. ठीक आहे. तर आता ज्यांनी थोडा जरी माइंड मॅप एक्सप्लोअर केला आहे, स्वतःचा इंटरनल माइंड मॅप, किंवा थोडं जरी क्युरियस आहेत, आणि थोडे काय म्हणतात त्याला रेलेवंट लिटरेचर वाचलं आहे, त्या सगळ्यांना माहिती आहे की सद्गुरूंनी जे सांगितलं, ठीक आहे, अबाउट हिज एक्सपिरियन्स, की कसं मला सगळ्यामध्ये एक झालेलं वाटत होतं. तर हा एक टेक्स्टबुक एक्झाम्पल आहे ऑफ अ इगो डेथ ट्रिगर्ड बाय सायकॅडेलिक्स. ठीक आहे. दॅट मीन्स सायकॅडेलिक्स थ्रू जो इगो डेथ होतो, तो ऑलमोस्ट वर्ड टू वर्ड सद्गुरूंनी एक्सप्लेन केला आहे, एक्सप्लेनिंग हिज सायकॅडेलिक स्टोरी. त्यामुळं त्याच्यावर अविश्वास ठेवायचं काही कारणच नाही आहे. बिकॉज वी नो इगो डेथ इज अ रिअल एक्सपिरियन्स, अँड thousands have had it, and thousands have documented it, and now it's like a repeatable thing. So पहिली स्टेप ह्या एक्सप्लेनेशनची अशी आहे की दिस इज अ रिअल स्टेट. ठीक आहे. कामदेवला तर आपण इथेच सोडलं आहे. ही एक पहिली पायरी तर आय एम प्रिटी शुअर आपण मान्य करू शकतो की ही खरी आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, सद्गुरूंनी कॅन इट बी ट्रिगर्ड थ्रू मेडिटेशन आणि योगा अँड एनिथिंग अदर दॅन सायकॅडेलिक केमिकल्स. तर त्याच्यामध्ये पण माझा नाही, त्याच्यामध्ये पण आन्सर येसच आहे. कारण वी नो की ही इंडियन सगळी जी फिलॉसॉफी आहे आणि इंडियन जो रिलिजनचा बेसिसच आहे, तो सगळा मेडिटेशन आणि प्राणायाम आणि मुक्ती मिळवणं वगैरे ह्या गोष्टीवर आहे. सो ही कन्सेप्ट नवीन आहे आपल्यासाठी. इनफॅक्ट सायकॅडेलिक्स जोपर्यंत डिस्कवर नव्हते झाले वेस्टमध्ये, त्यांच्यासाठी नवी होती ती गोष्ट. पण आपल्यासाठी मुक्ती आणि प्राणायाम थ्रू आणि योगा थ्रू मिळवणं इज नॉट अनहर्ड ऑफ. सो त्याच्यावर पण माझा पूर्ण विश्वास आहे की असं होऊ शकतं, आणि असं कित्येकांना झालेलं आहे. सद्गुरू इज जस्ट वन ऑफ इट और वॉट एवर. लेट्स नॉट इवन गो टू सद्गुरू येट. बट सेकंड स्टेप इज इट कॅन दॅट स्टेट एक्झिस्ट. स्टेट कॅन बी अचीव थ्रू योगा. आता थर्ड, त्याच्यामध्ये मी म्हणेल की सद्गुरू, knowing his mythological knowledge and his interest आणि ते जे काय स्टोरीज असतात त्यांच्या, तर ही कुड हॅव मेड अप एनी डॅम स्टोरी फॉर हिज एनलाइटनमेंट. दॅट टू दिस स्टोरी इज नॉट मेड इट टुडे आफ्टर रीडिंग ऑल दीज डॉक्युमेंट्स, राईट. ही हॅज मेड इट लाईक फॉर डेकेड्स अगो, जेव्हा ते त्यांच्या शिष्यांशी जस्ट नवे शिष्य तयार झाले असतील त्यांच्या वगैरे वगैरे. ठीक आहे. सो दॅट मीन्स he made this story before the psychedelic ego death became popular. Again, that's one of the reasons I trust him, that he got to that state. Other thing is like, why would he pick this story, right? कि मला सगळ्यामध्ये एक झाल्यासारखं वाटलं की मुझमे और पेड़ में कुछ अंतर ही नहीं है, वगैरे, राईट. बिकॉज knowing his history, his interest in Indian mythology, आदी योगी आणि ज्या काय पार्वती शंकर ज्या काय स्टोरीज सांगतात, त्याच्यामध्ये मी म्हणेल दे कुड हॅव मेड अप एनी गॉड डॅम मायथॉलॉजिकल स्टोरी ना. जसं की एक पंथ आहे, कित्येक पंथ आहेत ॲक्च्युली, जे कुठले योगा गुरु तुम्ही फॉलो करता, ते काही काही स्टोरीज सांगतात की त्यांना त्यांचे गुरु कसे भेटले वगैरे वगैरे, आणि कोणाचं तरी दर्शन झालं आणि ती त्यांची एनलाइटनमेंट होती. बट सद्गुरूंनी, in spite of being an expert in mythology, he picked ego death as his initiation to his whole journey. I trust him because of that. किंवा त्यांना जरी कधी विचारलं, त्यांच्या बोलण्यातून पण येतं की एकदा विचारलं होतं त्यांना की व्हॉट इज युअर फेवरेट थिंग टू डू.
ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं तर मी स्वस्थ बसून राहणं म्हणजे नॉट डुईंग एनिथिंग इज द बेस्ट थिंग ही कॅन डू. सो आय एम प्रिटी शुअर वेन ही डज दॅट हिज माइंड इज designed or predisposed. Mind is predisposed to be in, to go in that state which we call ego death. And because it is like either through yoga or whatever, or his mind being just because some people are जसं की लोक आउटगोईंग असतात, लोक इंट्रोवर्ट्स असतात, काही लोक ॲग्रेसिव्ह असतात जन्मापासूनच, तशी माइंडच्या वेगवेगळ्या कंडिशन असतात. तर सम केमिकल मॅजिक हॅपन बिकॉज ऑफ विच ही कॅन गो इन टू दॅट स्टेट. सो वेन आस्क की माझं फेवरेट गोष्ट काय तुमची, तर तेव्हा ही सेड की being alone or being just quiet doing nothing. or when he says की बऱ्याच व्हिडिओजमध्ये येतं की वेन यू वर, म्हणजे जेव्हा लोक विचारतात की हाऊ डू आय बिकम हॅपी, त्या सद्गुरू म्हणतात की ठीक आहे, आता यू नीड अ रिझन टू बी हॅपी नाव, बट वेन यू आर 5 years old यू नीडेड अ रिझन टू बी अनहॅपी. बिकॉज बाय डिफॉल्ट लाईफची जी कंडिशन होती तुमची, दॅट वॉज हॅपीनेस. अँड आय कॅन ॲग्री, अँड एव्हरी वन कॅन ॲग्री टू दॅट, राईट? विथ किड्स यू सी जनरली then उठल्या उठल्या दे आर रेडी टू एक्सप्लोर द वर्ल्ड बिकॉज दे इन जनरल दे आर हॅपी. आपल्याला उठल्यावर सकाळी मोटिवेशन लागतं उठायला, पण किड्सचं तसं नसतं. उठल्या उठल्या ते एक्सप्लोर करायला लागतात जगाला. सो अगेन हिम पॉइंटिंग धिस आउट, दिस मायनर डिटेल आउट, की ही इज नॉट पॉइंटिंग की कसे योगी जेव्हा मोनॅस्ट्रीमध्ये वर्षानुवर्ष तप करतात तेव्हा त्यांना आनंद मिळतो आणि तुम्ही दुःखी आहात, तुम्ही काहीच केलं नाही आहे, तुम्ही माझा योगा फॉलो करून तुम्ही त्या टाईपचे ॲडव्हान्स योगी बना, तसं नाही आहे. ही पॉइंट्स टू सिम्पल थिंग्स लाईक 5 year old being more happy and needing reason to be unhappy. That means something has gone wrong or whatever. That was his statement. Again, such minor things when he mentions, uh, I can see that he's telling the truth. He's not making up stuff. ठीक आहे. किंवा इवन आय लाईक द फॅक्ट दॅट ही कॅन पार्टिसिपेट इन ऑल द जॉयफुल ॲक्टिव्हिटीज, जसं की बाईक चालवणं आहे किंवा इंटरनॅशनली फ्लाय करणं आहे, चांगले कपडे घालणं आहे, व्यवस्थित राहणं वगैरे. ही कॅन पार्टिसिपेट, बट ओनली अ ऑनेस्ट पर्सन कॅन पार्टिसिपेट इन दॅट. कारण डिसऑनेस्ट गुरु दिसतील. जर मला खूप पेशन्स असेल तर मी ह्या व्हिडिओनंतर कपल ऑफ डिसऑनेस्ट गुरु, कारण गुरूंचा तर मी फॅन असतं, म्हणजे गुरूंचे व्हिडिओज बघायचे, त्यामुळे मला भरपूर नवे नवे गुरु मिळत असतात. तर डिसऑनेस्टी तुम्हाला दिसेल गुरूंमध्ये, जे लाईफ एन्जॉय नाही करू शकत. जसं की ओशो पण होता, एक ऑनेस्टी आहे ओशोच्या रोल्स रॉईस एन्जॉय करण्यामध्ये, प्रायव्हेट जेट्स घेण्यामध्ये. पण वाय वुड यू डिनाय युअर सेल्फ दॅट, राईट? अनलेस यू आर प्रिटेंडिंग टू बी समबडी, देन यू हॅव टू फोर्स युअर सेल्फ टू बिलीव्ह की हे मला आवडत नाही आहे. बट सद्गुरूंचं तसं नाही आहे. सो मेनी थिंग्स. आता म्हणजे ह्या बऱ्याच पायऱ्या आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये यू कॅन टेल मी विच स्टेप यू डिसएग्री विथ. फॉर मी इट्स लाईक एनलायटनमेंट इज ट्रू. इट कॅन बी अचीव्ड थ्रू योगा. सद्गुरू हॅज अचीव्ड इट. सो ह्या स्टेप बाय स्टेप मी गेलो, इफ आय फॉलो दी स्टेप्स आय रीच अ कन्क्लुजन दॅट ही इज. आणि एनलायटनमेंट म्हणजे पण अशी गोष्ट नाही की तुम्ही देवांची गप्पा वगैरे मारायला लागलाय किंवा तुम्ही स्वर्गात बसलाय वगैरे, असं नसणार आहे. बट जसं की सपोज अख्खा तुम्ही एका ट्राईबमध्ये राहताय, म्हणजे ट्राईब फक्त चालत फिरत, तेवढीच काही टेक्नॉलॉजी नाही आहे त्या ट्राईबकडे, आणि चालत फिरत तुम्ही जे काय जिथं जायचं तिथं जाता. बट त्यामध्ये सपोज एखाद्याकडे सायकल असेल, ठीक आहे, तर तो इझिली खूप लांबपर्यंत जाऊ शकतो. तो दमणार नाही, तो खूप फिरू शकतो दिवसातून, अँड ही कॅन एक्सप्लोअर द वर्ल्ड विच इज बियॉन्ड द रेडियस ऑफ वेअर यू कॅन वॉक, राईट? सो फक्त एखाद्या माणसाकडे सायकल असणं त्या ट्राईबमध्ये, आय वूड से कम्युनिकेशन वाईज किंवा लोकोमोशन वाईज ही इज अ एनलायटन्ड बिईंग इन दॅट ट्राईब. ठीक आहे, म्हणजे असं नाही की तो एनलायटन्ड आहे म्हणजे तो देवांशी बोलतोय किंवा तो त्यांनी सगळे जगातले सिक्रेट्स जाणलेत, असं नाही. बट इज सो बेटर इन दॅट पर्टिक्युलर रिस्पेक्ट की देर इज नो अदर वर्ड टू डिस्क्राईब हिज स्टेट लोकोमोशन वाईज दॅन टू से दॅट दॅट गाय इज एनलायटन्ड इन दॅट ट्राईब. तसंच मी म्हणेल की
फायनली सगळं जॉय आणि सॉरो आणि सगळं काही आपलं मेंटल स्टेट असते राईट. आणि त्याच्यामध्ये इफ यू हॅव रीच अ स्टेट विच इज बियॉन्ड द रीच ऑफ मोस्ट ऑफ द पीपल, that can be considered enlightened. So I would say in that respect, Sadhguru is enlightened because he has reached certain states uh, just by the power of his mind without any substance and without any abuse. आणि त्याच्यामध्ये आता अजून एक एक अँगल मी सांगतो, जसं की लेट्स से इवन इफ यू डोंट अग्री की हे एनलायटनमेंट म्हणू शकतो याला, लेट्स से यू डोंट कॉल इट एनलायटनमेंट, बट एक सिंपल स्टेट अचीव करणं म्हणजे मशरूम्स आणि सायकाडेलिक्सची जी इगोलेस स्टेट आहे ती अचीव करणं लेट से अवघड असेल इमॅजिन करणं, कन्सेप्च्युलाइज करणं. बट लेट से तुम्ही जी स्कॉच किंवा विस्की जे काय असेल तुमची फेवरेट अल्कोहोल ती पिऊन जी धुंदी येते राईट, तेवढी ती तर एक एक्सपिरियन्स केलेली धुंदी आहे आणि एक व्हेरी ॲक्सेसिबल धुंदी आहे ती. फॉरगेट इवन इफ यू आर नॉट ॲक्सेस्ड सायकाडेलिक्स, इफ यू हॅव ॲक्सेस्ड सिम्पल स्टेट थ्रू अल्कोहोल राईट. लेट्स से एखाद्या माणसाला तेवढी धुंदी सपोज अचीव करता आली विदाऊट अल्कोहोल, तरी पण मी त्याला एनलायटन म्हणेल की तो एवढा धुंद होऊ शकतोय बिना दारू पिता. ठीक आहे, त्या माणसालाही म्हणेल आणि तसे करता येतं. हे तर अगदी इमॅजिनेबल आहे, कारण जसं की तुम्ही असा एक रिसर्च आहे US चा की हॅपिएस्ट स्टेट कधी असते तर सिंक्रोनाइज सिंगिंग ज्या तुम्ही करतात. जसं की ह्याचा एक्सपिरियन्स आपण केला आहे, कारण कॉलेजच्या ट्रिप्स वगैरे जायच्या तेव्हा लोक गाणी म्हणतात आणि मला कळायचं नाही, मी आय कुडंट इंटलेक्च्युलाइज की का गाणं म्हणण्यात त्यांना आनंद आहे. बट सिंक्रोनाइज सिंगिंग किंवा तुम्ही डान्स करताय किंवा कन्सर्टमध्ये गेला, लेट्स से तुम्ही एक लाईव्ह कन्सर्ट बघताय, तेच गाणं जे तुम्ही घरी ऐकता ते तुम्ही लाईव्ह कन्सर्टमध्ये ऐकताय, लोकांबरोबर ऐकताय आणि त्याच्यावर नाचताय वगैरे, तर ती धुंदी येते तुम्हाला. अँड दॅट कॅन बी कम्पेअर्ड टू अ धुंदी ऑफ ऑफ स्कॉच, ऑफ अ गुड स्कॉच. तर म्हणजे इन दिस एक्झाम्पल आय एम गिविंग बिकॉज दॅट इज वॉट आय कन्सेप्च्युलाइज वेअर आय थिंक वेन आय फील की इफ समबडी इज अचिव्हिंग अ स्टेट विदाउट दॅट सबस्टन्स, कम्प्लिटली पॉसिबल. बट तेच आपल्याला एवढी गोष्ट करावी लागेल, म्हणजे नुसतं घरी बसून गाणं ऐकून ती धुंदी येणार नाही आपल्याला. आपल्याला खूप प्रयोजन करावे लागतील त्याच्यासाठी, की कन्सर्ट आहे, तो सिंगर तुमच्यासमोर लाईव्ह परफॉर्म करतो आहे आणि मग तुम्ही ऐकताय आणि तुमच्या आजूबाजूला लोक आहेत आणि त्याच्यात पण तुम्हाला जर दिसायला एकदम चांगले आणि यंग आणि एकदम मिक्स क्राऊड असेल आणि हॅपनिंग क्राऊड असेल, सगळे डान्स करतात, तर तुम्ही डिझॉल्व होऊन जाल त्या गर्दीत. त्यावर ऑब्व्हियसली अंकल आंटीज तुमच्या आजूबाजूला आणि तुम्ही एकटेच यंग आहात आणि सगळे तुमच्याकडे बघतात, तर यू कॅन नॉट डिझॉल्व इन दॅट क्राऊड राईट. सो गिवन द राईट कंडिशन्स, right ingredients, you can dissolve yourself. And that I would say is human experience. We have experienced it. So it's not like an imaginary state. Let's say if somebody could achieve that state just by thinking about it. मी म्हणजे मी बसल्या बसल्या मी धुंद झालोय, तर मी म्हणेल मी एनलायटन्ड आहे. बट ह्या केसमध्ये तर आय बिलीव्ह की सद्गुरू कॅन अचीव सायकाडेलिक लेवल ऑफ स्टेट्स through his just presence and just nature of his self and his, let's say, yoga also and meditation or whatever. तर हे प्युअरली मला त्यांच्या एक हे थॉट सगळे त्यांच्या एनलायटन स्टोरीबद्दल आहे. तर कामदेव, आणि हा एक इम्पॉर्टंट टर्निंग पॉईंट आहे कोणाचाही इमोशनली, हाऊ यू कनेक्ट टू सद्गुरू. बिकॉज इफ यू थिंक की ती एनलायटनमेंटची स्टोरीज खोटी आहे, ठीक आहे, तर दॅट मीन्स यू कॅनॉट बिलीव्ह लाईक मोस्ट ऑफ द अदर स्टफ, स्पेशली मायथॉलॉजिकल स्टफ ऑर वॉट एव्हर स्टफ ही इज सेईंग. बिकॉज त्यांची ओरिजिन स्टोरी आहे, तिथेच तुम्ही बायफर्केट करता. यू आर नॉट विथ सद्गुरू, ठीक आहे. आणि वन टर्न इज दॅट ओके, यू ॲक्सेप्ट दॅट this is a mindset, doesn't give him permission to do anything wrong. But let's say anybody who is traveling and who takes this turn where he accepts this story and then appreciates this part of his life, right? मी तर म्हणेल हिस्टॉरिकली स्पीकिंग अशा माणसाला तर 100 खून पण माफ आहेत, ठीक आहे.
फिगरेटिव्हली स्पीकिंग. बट माझं म्हणणं असं आहे की आता तुम्ही तिथंच हा डॉक्युमेंटरी बघायचा पण दृष्टिकोन बदलू शकतो लोकांचा, ठीक आहे. वन ग्रुप थिंकिंग ही इज ऑनेस्ट अबाउट हिज एनलाइटनमेंट, and by my definition I think he is. So in my case, then okay, this is an important part of the documentary where the author or the documentary बनवणारा तर पहिल्या स्टेपवरच नाही चढलाय, कारण तो बिलीव्हच नाही करत आहे की एनलायटनमेंट खरं आहे किंवा असं काय आहे आणि आपण कुणी वेळ पण घालवला पाहिजे. आणि मी कम्प्लिटली ट्रस्ट करतोय सद्गुरूची स्टोरी, ठीक आहे. सो तिथेच मग दॅट इज माय वे ऑफ लुकिंग ॲट द डॉक्युमेंटरी. अँड या, लेट मी नो वॉट पार्ट ऑफ दिस वेअर डू यू डिसएग्री, अँड देन मे बी वी कॅन इवन टॉक मोर. और त्याच्यामध्ये मी जास्त हे करेल, व्हिडिओज फाइंड करेल आणि क्लिप्स फाइंड करेल टू कन्व्हिन्स यू वन वे और द अदर if he is achieved certain states or not. ठीक आहे. So hope, I guess this is the end of part 2.